पूर्व विदर्भात भाजपला काँग्रेसपेक्षा शिवसेना शिंदे गटाकडून कडवं आव्हान दिलं जात आहे। मतांच्या विभागणीमुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। इतिहासात पहिल्यांदा शिंदेच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भात सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत। त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं भाजपचं समीकरण बिघडवल्याची चर्चा आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, पूर्व विदर्भामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये कसा संघर्ष होतोय? निश्चितच जर आपण बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये पहिल्यांदा शिंदेची शिवसेना ही 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार त्यांनी दिला आणि ती निवडणूक लढत आहे। कुठेतरी आपण बघितलं की याआधी लोकसभा असेल, विधानसभा असेल, बहुतांश निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत विदर्भामध्ये पाहायला मिळत होती। मात्र यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात थेट शिंदेची शिवसेना मैदानामध्ये दिसत आहे। आणि नागपूर जिल्हा असेल किंवा चंद्रपूर जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, तिथे अनेक अशा नगराध्यक्ष आणि इतर लढती आहे ज्या थेट शिंदेच्या शिवसेना आणि भाजपच्या विरोधात पाहायला मिळत आहे। जर नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पारशिवनी असेल, रामटेक नगर परिषद असेल किंवा कन्हान कांद्री असेल, कडमेश्वर असेल, सावनेर असेल, असे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे जे भाजपसाठी सकारात्मक बाजू असताना बोललं जात होतं। मात्र कुठेतरी शिंदेने उमेदवार दिल्यामुळे तिथलं समीकरण म्हणजे बिघडल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी पूर्व विदर्भामध्ये एकूणच शिंदेच्या शिवसेनेकडनं मोठं कडवं आव्हान दिलं जातं आणि याचं प्रमुख नियोजन जे केलं होतं, जे पूर्व विदर्भाचे सहसंपर्क प्रमुख आहे किरण पांडव यांनी सातत्याने मागच्या काही महिन्यामध्ये या भागामध्ये दौरे करून जिथे उमेदवार मिळत नव्हते, जिथे उमेदवार उभे केले, इतर पक्षातले नाराज उमेदवार आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि मैदानात उतरवलं। त्यामुळे कुठेतरी पक्षवाढीला त्याचा फायदा होईल असं बोललं जात आहे। मात्र भाजपची पण या माध्यमातून कुठेतरी डोकेदुखी शिंदेच्या शिवसेने वाढवल्याचं बोललं जात आहे। नक्की शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे आणि त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे भाजपची। त्यामुळे आता यामध्ये कोण सरशी करणार हे बघणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।